मकर संक्रांति के पर्व को लेकर येवला शहर और तालुका में पतंग की डोर बनाने वाले कारीगरों में जबरदस्त उत्साह और हलचल देखने को मिल रही है। मकर संक्रांति का नाम आते ही पतंग, तिलगुल और खुशियों का संगम याद आ जाता है। इसी त्योहार की तैयारी में जुटे येवला के पारंपरिक पतंग की डोर बनाने वाले कारीगर दिन रात मेहनत कर रहे हैं। बांस की सहायता से बनाई जाने वाली इन पतंग की डोर की मांग संक्रांति से पहले तेजी से बढ़ जाती है। कारीगर अलग अलग आकार और किस्म की पतंग की डोर तैयार कर रहे हैं ताकि पतंग प्रेमियों को कोई परेशानी का सामना ना करना पड़े। परंपरा और रोजगार दोनों को संजोए रखने वाले ये कारीगर संक्रांति के बाजार को रंग बिरंगा बना रहे हैं। शीतल, माझे नाव शीतल राजेश सोनवणे, राहणार पाबळे गल्ली साईबाबा मंदिरामागे। आम्ही हा आसाऱ्याचा धंदा 6 महिन्यापासून करत असतो। आम्ही आसाऱ्या बनवण्यासाठी बांबू हा नाशिक, श्रामपूर अशा ठिकाणाहून आणत असतो। तो कच्चा माल आणण्यासाठी आम्हाला काही अनुदान भेटावं असं आम्हाला वाटतं। कच्चा मालाची किंमत ही इतकी वाढलेली आहे की ती आम्हाला साठवून ठेवण्यासाठी थोडंसं सरकारने अनुदानाची आम्हाला मदत करावी। आम्ही 3 पिढ्यापासून हा व्यवसाय सुरू केलेला आहे। आमचे आज्य सासरे, आमचे नवरे हे असे सगळे मिळून आसाऱ्याचा धंदा करतात। लहान मुलांसहित आम्ही करतो। जवळजवळ आमचे नाशिक, शिर्डी, सिन्नर अशा ठिकाणी आसाऱ्यांचा धंदा जातो। आणि मकर संक्रांत हा सण येवल्याचा असून हा 3 दिवस खूप धुराड्याने चालत राहतो। अशा या आम्हाला धंद्यासाठी काहीतरी अनुदान मिळावं, आम्ही काहीतरी केलं पाहिजे, ह्यानुसार सरकारने आम्हाला मदत करावी। माझं नाव शालिनी कृष्णा सोनवणे। आम्ही बांबूपासून व्यवसाय करतो आसाऱ्याचा, पतंगीचा। 6 महिन्यापासून आम्ही पतंगी आसाऱ्या बनवीत राहतो पतंग उडवायसाठी। आमचा माल पुष्कळ बाहेर गावाला सेल होतो, परंतु आम्हाला वेळेवर बांबू कमी पडतोय। तर बांबूचे आम्हाला एवढं अनुदान येत नाही आहे। आणि आमची सध्या घरामध्ये बी फार अडचण चालती। पावसामध्ये आमच्या घरामध्ये पाठीमागून पाणी तुंबतंय। पाणी तुंबल्यावर आम्हाला सरकार अनुदान द्यायचं म्हणतो, पण आमच्यापर्यंत अनुदान पुरत नाही आहे। हे बांबूचा व्यवसाय आहे ना आमच्यावाला। आम्ही 6 पाती, 8 पाती, 4 पाती, जंबो आसारी, मोठी आसारी या अशा 4 महिने स्टॉक लावून आणि मग आम्ही बाहेर गावाला पोहोचवितो। काही गावात पण विकत्या। 3 दिवस आमच्या इकडे धुमानी संक्रांत होती। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नाशिक।